प्रल्हादादा, नीलमताई आणि मातृतुल्य माई या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आज ह्या शिरडोन गावच्या साप्ताहिक सत्संगामध्ये उपस्थित सर्व मित्रमंडळी, माता भगिनींना त्रिवार वंदन करतो. आणि हे नक्की म्हणजे नवीन सत्संग सुरू झालेला आहे आणि इथं बरेच नवीन नामधारक सुद्धा उपस्थित असतील आणि बरेच जण कर्जतला कोर्सही करून आलेले आहेत गेल्याच आठवड्यात, असं ग्रुपला पण बातमी बघितली. त्यापैकी पण बरेच जण उपस्थित आहेत असं उपस्थितीवरनं वाटतंय. तर नक्की हे जीवनविद्येचं ज्ञान काय आहे आणि ह्याचा जीवनात कसा फायदा होतो हे म्हणजे माझा स्वानुभव सांगत हे ज्ञान जीवनात कसं उपयोगी आहे. आणि आज आम्हाला जो विषय दिलेला आहे, उद्योग हाच खरा योग म्हणजे नक्की कसा, या विषयावर आपण थोडासा चिंतन मनन करणार आहोत. की सद्गुरू श्री वामनराव पै यांनी निर्माण केलेले हे जीवनविद्या मिशन गेली 70 वर्षापासून ह्या पृथ्वी तलावर जन्मलेला प्रत्येक माणूस सुखी व्हावा म्हणून वेगवेगळ्या अंगानं म्हणजे सद्गुरूंनी ही 60 वर्ष अविरत कार्य हे कीर्तन, प्रवचन, ध्वनिफिती या सर्वांच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि हे ज्ञान नक्की कसं आहे की सद्गुरू श्री वामनराव पै हे मंत्रालयात सेक्रेटरी या पदावर, सचिव पदावर सर्व्हिसला होते. आणि सद्गुरू ऐन तारुण्यात असताना सद्गुरूंना सातत्यानं एकच प्रश्न पडायचा की जगात माणूस दुःखी का आहे. श्रीमंत पण दुःखी आहे, श्रीमंताची श्रीमंतीमुळे दुःख वेगळी आहेत, आणि गरीब पण दुःखी आहे, गरिबाची गरिबीमुळे दुःख वेगळी आहेत. तर जगातला प्रत्येक माणसाला सहज सुखी कसं होता येईल ह्यासाठी सद्गुरूंनी सखोल चिंतन चालू केलं. ह्यासाठी सद्गुरूंनी 5000 वर्षापासूनचं ऋषीमुनींचं तत्वज्ञान, सर्व संतांची शिकवण, त्यांना जीवनात येणारे अनुभव आणि ह्यावर त्यांनी सखोल चिंतन करून ही एक ज्ञान आणि साधना निर्माण केली. आणि त्याला नाव दिलं समर्पक असं जीवनविद्या. जीवनविद्या म्हणजे काय? जीवन जगण्याची कला. बघा, पेटी वाजवणं ही एक कला आहे, ती कुणाकडनं तर गुरुकडनं शिकूनच घ्यायला पाहिजे. पोहणं ही एक कला आहे, कुणीतरी पारंगत माणसाकडनं ती आपल्याला शिकूनच घ्यायला पाहिजे. समजा मी ती कला शिकलो नाही आणि मी डायरेक्ट जर उडी मारलो तर नक्कीच गटांगळ्या खाणार. तसंच सद्गुरूंनी एक सांगितलं की जीवन जगणं ही एक कला आहे आणि ती आत्मसात करणारा खरा कलावंत होय. आणि ही कला कोण देऊ शकतं की जो आत्मज्ञानी आहे, ज्यांनी हे स्वतः जीवन असं जगलेलं आहे, स्वतःचं जीवन सुखी करता करता हजारो लाखो लोकांचं जीवन सुखी केलेलं आहे, अशा आत्मज्ञानी गुरुकडनंच तुम्हाला ही जीवन जगण्याची कला ज्ञात होते. पण सर्वसामान्य आपल्या सगळ्यांचा एक समज असतोय की सर्वच शहाणपण घेऊन आम्ही जन्माला आलोय आणि मला काय कोण शिकवण्याची गरज नाही, असं एक आपला एक समज असतोय. पण बरंचसं अज्ञान आपल्याकडे असतंय. आता कर्जतला गेल्यानंतर हे किती शुद्ध ज्ञान आहे हे सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल. कारण सद्गुरूंनी हे ज्ञान आणि साधना, कोण पुस्तकं वाचले असतील, कोण कोर्सला जाऊन आला असेल, तर हे अतिशय सायंटिफिक असं ज्ञान आहे की ज्या ज्ञानाचा वापर करून ह्या पृथ्वीवरचा, ह्या ब्रह्मांडातला कुणीही माणूस सहज सुखी होऊ शकतोय. याचं कारण काय आहे की हे निसर्ग नियमावर आधारित असं ज्ञान आहे. की बघा, सद्गुरूंनी 60 वर्षापूर्वी हे ज्ञानाची निर्मिती केली, ते आज 2022लाही लागू आहे आणि ते 3022लाही लागू असणार. कारण का? ते निसर्ग नियमावर आधारलेलं आहे. म्हणजे निसर्गाचे नियम कधी बदलत नाहीत आणि निसर्ग नियमाशी सुसंगत असं आपण जीवन जगायला लागलो तर नक्कीच आपल्या जीवनात आनंद, यश, सुख, समाधान, शांती सगळ्याच गोष्टी प्राप्त होतात. आपण आपल्या विषयाकडे जाण्यापूर्वी म्हणजे नक्की हे ज्ञान कसं आहे, सद्गुरूंनी काय नक्की ह्या ज्ञानात दिलेलं आहे, हे सायंटिफिक कसं आहे हे थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करून आपण आपल्या विषयाकडे जाऊया. की बघा, जन्माला आल्यापासून माणूस मरेपर्यंत, धड पडेपर्यंत त्याची सातत्यानं धडपड चालू असते एकाच गोष्टीसाठी, ती म्हणजे सुखासाठी. त्याचा सुखाच्या शोधाकरता म्हणजे आनंद मिळवण्याकरता माणूस आयुष्यभर धडपड करत असतो, पण नक्की त्याला ते प्राप्त होत नाही. तर सद्गुरूंनी खूप सोपे असे मार्ग सांगितलेले आहेत की कशा पद्धतीने आपण सहज सुखी होऊ शकतो. ह्यात सद्गुरूंनी अनेक गोष्टींचा उहापोह केलेला आहे.
त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला आपण देव, परमेश्वर, ईश्वर असं म्हणतो, तो देव म्हणजे नक्की कोण आहे? तर सद्गुरूंनी व्याख्या केली, की निसर्ग नियमांसहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे खऱ्या अर्थानं परमेश्वर आहे आणि तो परमेश्वर व्यवस्था रूपानं सर्वत्र प्रगट झालेला आहे. तुमच्या आमच्यापासून या पृथ्वीवर असलेल्या चर अचर सगळीकडे व्यवस्था रूपानं तो सगळीकडे प्रगट झालेला आहे आणि हा विश्वव्यापी परमेश्वर खऱ्या अर्थानं तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे, असं सद्गुरूंचं म्हणणं आहे. सद्गुरूंचा एक दुसरा सिद्धांत असा आहे की जगातील सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी सर्व शक्तिमान परमेश्वर हा एकच असून तो कुणावरही कृपा किंवा कोप करत नाही, तर केवळ माणूसच स्वतःच्या सत्कर्मांनी किंवा दुष्कर्मांनी स्वतःवरच कृपा किंवा कोप करत असतो. असं एक जगाचं चित्र पालटवणारा असा एक सिद्धांत सद्गुरूंनी हा मांडलेला आहे आणि ह्याचा बहुतांश वेळेला आपल्याला बोध होत नाही. म्हणजे बरीच आपण अंधश्रद्धेच्या आहारी जातो, देवाची कृपा झाली, कोप झाला, वेगवेगळ्या वाऱ्या फेऱ्या करण्यात आपलं आयुष्य निघून जातं, पण त्याचा फारसा उपयोग आपल्याला होत नाही. मग खऱ्या अर्थानं हे सद्गुरूंनी हे सांगितलंय की कृपा किंवा कोप कशी होत्या? कर आणि पहा म्हणजे कृपा. सद्गुरू काय म्हणायचे, मी जे सांगतोय ते तू कर आणि मग पहा म्हणजे कृपा. कृपा ही तुम्हीच तुमच्यावर करायची असते. तिसरा एक महत्वाचा मुद्दा काय सांगितला सद्गुरूंनी, की शरीर साक्षात परमेश्वर. म्हणजे कसं बघा, साक्षात परमेश्वरानं स्वतःच्या हातानं स्वतःची निर्माण केलेली जिवंत मूर्ती म्हणजे मानवी शरीर असून ते अनेक आश्चर्यांचे आश्चर्य तर असंख्य चमत्काराचे आगर आहे. अशा शरीररूपी परमेश्वराच्या सुंदर मूर्तीला पौष्टिक आहार, व्यायाम, चांगल्या सवयी आणि सुसंस्कार यांचा जर नैवेद्य अर्पण केला तर आनंद, यश, सुख, समाधान, शांती प्राप्त होऊन तुमच्या जीवनाचं नंदनवन होईल. परंतु याच शरीररूपी परमेश्वराच्या सुंदर मूर्तीला अनिष्ट विचार, कुसंगती असा सगळा नैवेद्य अर्पण केला तर त्याला म्हणजे संकट, समस्या होऊन तो रसातळाला जाऊन त्याचा पूर्ण सत्यानाश होईल. दारू, का गर्द, तंबाखू ह्यांचा नैवेद्य ह्या शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीला अर्पण केला तर त्या मूर्तीकडनं तसाच भयानक प्रतिसाद मिळून भयंकर शारीरिक, मानसिक रोग जडून माणूस रसातळाला जाऊन त्याचा पूर्ण सत्यानाश होईल. म्हणून शरीर साक्षात परमेश्वर कसा आहे त्या शरीराचं महत्त्व समजून घेऊन आपण ह्याच खरी शरीराची उपासना म्हणजे कशी केली पाहिजे हे सद्गुरूंनी फार सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. तिसरा एक म्हणजे महत्त्वाचा मुद्दा एक सद्गुरूंनी सांगितलेला आहे की संगत धरण्यात माणसं बेसावध असतात. माणसाला ज्याप्रमाणे चांगली किंवा वाईट संगत लाभते त्याप्रमाणे त्याला इष्ट किंवा अनिष्ट विचारांची लागण होऊन त्याचे सुपरिणाम किंवा दुष्परिणाम त्याला भोगावे लागत असतात. सत्याचा साक्षात्कार घडवून देण्याचं किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचं प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे. म्हणून संगत धरण्यात माणसानं अत्यंत सावध असलं पाहिजे. इथं बरीचशी तरुण मुलं उपस्थित आहेत की माणसाचं मन जे आहे की नाही अधोगतीला कायम जात असते. पाणी कसं उताराला वाहून जाते आणि वाहून गेलेल्या पाण्याचा काहीही आपल्याला उपयोग होत नाही. पण ह्याच पाण्याला जर तुम्ही मोटर लावला आणि उलट्या दिशेनं वळवला तर सुंदर बगीचा फुलतो, शेती फुलते, त्यातनं उत्पादन मिळतं. तसं माणसाचं मन कायम अधोगतीलाच धावते आणि जगात तुम्ही सर्वत्र बघितला चांगली संगत मिळणं कठीण आणि टिकणं त्यापेक्षा जास्त कठीण. वाईट संगत मिळते लवकर आणि टिकते जास्त काळ. म्हणून प्रयत्नपूर्वक चांगल्या गोष्टीचा रिझल्ट यायला पण वेळ लागत असते, प्रयत्न करावेच लागत असतात. आता ही इमारत बांधायलाच वेळ लागतोय, पाडायला वेळ लागतोय काय? एका दिवसात पण आपण पाडू शकतोय, पण एका दिवसात बांधू शकतोय काय? म्हणजे चांगलं घडायला आपल्याला वेळ लावत असते. जिना चढायलाच वेळ लागतोय, खाली यायला वेळ लागतोय काय? एक उडी मारलं की डायरेक्ट खाली. तशा पद्धतीनं जीवनामध्ये तुम्ही जे काय करत असता चांगलं घडायला वेळ लागत असते, चांगली संगत मिळायला आणि प्रयत्नपूर्वक मिळवावी लागते ही संगत. आणि कसं आहे आपल्या विचाराप्रमाणेच आपल्याला संगत लाभत असतात. परवा आपण जाहीर कार्यक्रमात पण इथं बघितलं की आपले जसे विचार असतात तसेच व्हायब्रेशन आपण या ब्रह्मांडात प्रसृत करत असतो आणि विचाराप्रमाणेच आपल्याला संगत लाभत असतात. आणि विचाराकडून आकाराकडे सरकत सरकत साकार होणे हा मनाचा स्वभाव धर्म आहे. बघा, मानवी शरीर एक विस्मयकारक रसायनशाळा आहे आणि ह्याच्यात अनेक रासायनिक प्रक्रिया सातत्यानं घडत असतात आणि जसं तुमचा विचार त्याप्रमाणेच त्या शरीरातल्या त्या रासायनिक प्रक्रियांना गती मिळून तुमच्या जीवनात चांगलं अथवा वाईट तुमच्या वाट्याला येत असते. पण बऱ्याच आपल्या सगळ्यांचा समज कसा आहे, नियती, नशिबात असेल तसं घडेल. तर सद्गुरूंचं म्हणणं यावर असं आहे की नशिबात असेल तसे घडेल हे खरे नसून आपण घडवू तसं नशीब असते.
म्हणजे कसं, ह्या जीवनामध्ये 90% घटना ह्या माणसाच्या स्वाधीन असतात, तर 10% घटना फक्त पराधीन असतात. पण सर्वसामान्य लोकांचा समज कसा आहे, सर्वच पराधीन आहे. म्हणून माणसं दैववादाच्या आहारी गेले. तर सद्गुरूंचं म्हणणं असं आहे, की ह्या दैववादाचा त्याग करून प्रयत्नवादाची कास धरण्यात खरे शहाणपण आहे. तुम्हाला जीवनात एखाद्या गोष्टीत अपयश आलं, तर त्याला कारण म्हणजे तुमचं प्रयत्न कमी पडलं किंवा ते योग्य दिशेनं झालं नाहीत. म्हणून परत जिद्दीनं, परत प्रयत्नांचे उत्तम मार्गदर्शन घेऊन प्रयत्नांचीच कास धरा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आणि नियती नशीब म्हणजे काय, तर माणूस त्याचं विचार, उच्चार आणि त्याचा आचार म्हणजे त्याचं कर्म ह्याद्वारे निसर्ग नियमांना गती देतो. आणि त्या गतीतून जी निर्मिती होते ती म्हणजे त्याची नियती असते. आणि त्यानंच निर्माण केलेली त्याचीच शुभ किंवा अशुभ नियती त्याच्याच सुखदुःखाला कारणीभूत असते. म्हणजे कसं, उदाहरणार्थ तुम्हाला द्यायचं झालं तर आरशासमोर तुम्ही उभा आहे, आरशात तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसेल. आरशातल्या प्रतिमेला तुम्ही नमस्कार केला, तेही प्रतिबिंब तुम्हाला नमस्कार करेल. आणि जर तुम्ही हात उगारला तर तेही प्रतिबिंब तुम्हाला हात उगारेल. तसं तुम्ही ज्या जगात राहताय ते जग म्हणजे एक तुमचा आरसा आहे. तुम्ही रोजचं जीवन जगत असताना तुम्ही कसं विचार करता, कसं बोलता आणि कसं वागता, ह्याच प्रमाणात तुम्हाला लोकांकडनं प्रतिसाद मिळत असतोय. तुम्ही एखाद्याला अहो म्हटला, दुसरा का हो म्हणेल. तुम्ही एखाद्याला अरे म्हटला, दुसरा का रे म्हणेल. तुम्ही कुणाचा मान दिला, तुम्ही कुणाला मान दिलात, तुम्हालाही मान मिळेल. आणि तुम्ही कुणाचा अपमान केला, तुमचाही अपमान होईल. थोडक्यात काय, ज्या इष्ट किंवा अनिष्ट पद्धतीनं आपण विचार करतो, बोलतो आणि वागतो, त्याचप्रमाणे आपल्याला ह्या निसर्गाकडनं प्रतिसाद मिळत असतो. आणि सद्गुरूंनी फार सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे की सातत्यानं भक्ती आणि उपासना म्हणजे नक्की काय आहे. आता प्रार्थना पण तुम्ही बरेच जण ऐकत आलाय, तर सद्गुरू काय म्हणायचे, सातत्यानं तुम्ही शुभ चिंतन करा, हे म्हणजे ध्यान करणं आहे. सातत्यानं तुम्ही शुभ इच्छा धारण करा, हे म्हणजे प्रार्थना करणं आहे. सातत्यानं तुम्ही शुभ बोला, हे म्हणजे भजन करणं आहे. आणि सातत्यानं तुम्ही शुभ कर्म करा, हे म्हणजे पूजन करणं आहे. म्हणजे तुम्ही किती व्रतवैकल्य केला, किती गंडेदोरे बांधला, किती उपास तपास केला, किती वाऱ्या फेऱ्या केला, तुम्ही किती जपमाळ जोरात वडला, तुम्ही आडवा पट्टा मारला काय लांबडा पट्टा मारला, ह्या सगळ्यापेक्षा अत्यंत महत्वाचं जर काय असेल, तुम्ही सातत्यानं विचार काय केला, तुम्ही बोलला काय आणि तुम्ही वागला कसं. आणि 4 गोष्टी सद्गुरूंनी सांगितलेल्या आहे की शुभ चिंतन करणं, शुभ इच्छा करणं, शुभ बोलणं आणि शुभ करणं. 4 गोष्टी ह्या प्रार्थनेत पण समाविष्ट आहेत. बघा, प्रार्थनेचं पहिलं वाक्य आहे, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. शुभचिंतन झालं. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. शुभ इच्छा झाली. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आपण शुभ बोललो. आणि ज्यावेळी मनापासून आपण ही प्रार्थना म्हणतो, त्यावेळी तुमच्या मनात येणारे विचार शुभ येतील आणि हातून घडणारी कृती तुमच्या शुभ घडेल. आणि क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्ग नियमाप्रमाणे आनंद, यश, सुख, समाधान, शांती जेवढं काही ह्या प्रार्थनेत मागितलेलं आहे ते सगळं तुमच्याकडे येईल. म्हणजे कसं आहे बघा, आता शुभ चिंतन करणं, माणूस बघा कायम घडून गेलेल्या वाईट गोष्टींचं चिंतन करतोय आणि पुढं माझं कसं होणार ह्याची चिंता करतोय. म्हणजे चिंतन माणसाचं कायम कसं असतंय की माणूस मला सुख पाहिजे असं म्हणतोय, पण चिंतन सुखाचं करत नाही. तुम्ही स्वतः आठवून बघा, उठल्यापासून झोपेपर्यंत आपण 60,000 विचार करत असतोय. ह्यातले अनिष्ट विचार किती असतात, कचरा विचार आपण किती करत असतोय. आणि हे कुठंतरी थांबलं तरच तुमच्या जीवनात बदल घडणार आहे. आणि हे एक सायंटिफिक त्याला कारण आहे. म्हणून सद्गुरूंनी शुभचिंतनाचं फार महत्त्व सांगितलेलं आहे. रिकामपणी ज्या ज्या वेळी आपल्या मनात अनिष्ट विचार येतात, बऱ्याच वेळा आपण डोक्यानं रिकाम असतो रोजचं काम करत असताना सुद्धा. महिला मंडळी इथं बरेच उपस्थित आहेत. म्हणजे घरची कामं करताना, म्हणजे स्वयंपाक करताना, धुणं धुताना, भांडी घासताना, आता पुरुष मंडळींना 2 व्हीलरनं जाताना, 4 व्हीलरनं जाताना डोक्यानं आपण रिकामच असतो. आणि त्यावेळी विचार कसे चालू असतात आपले, बहुधा अनिष्ट. कारण माणसाचं मन कसं आहे की कायम विचारात मग्न असते. तर सद्गुरूंनी काय सांगितलं की 1000 तुम्ही प्रार्थना म्हणा, ह्यानं काय होईल, तुमच्या मनात येणारे विचार चांगले येतील आणि कृती चांगली घडेल आणि तुमचं जीवन सुखी होईल. हे एक विचारांचं शास्त्र सद्गुरूंनी मांडलेलं आहे. तर हे झालं शुभ चिंतन करणं. आता शुभ इच्छा धारण करणं म्हणजे काय, ही वाटतंय तेवढी सोपी गोष्ट नाही आहे शुभ इच्छा धारण करणं. सद्गुरू हे गोष्ट सांगत असताना सद्गुरूंनी काय सांगितलं की दुसऱ्यांच्या दुःखानं जो आनंदित होतोय तो दानव आहे, दुसऱ्यांच्या दुःखानं जो दुःखी होतोय तो मानव आहे, आणि दुसऱ्यांच्या सुखानं जे सुखी होतात ते देव जाणावेत.
जगात दानव प्रचंड संख्येनं आहेत, मानवांची संख्या अत्यल्प आहे, तर देवांची संख्या एकदम नगण्य आहे. म्हणून माणसानं शुभ इच्छा धारण करणं आवश्यक आहे. बघा, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं सोपं आहे, सुखात अवघड आहे. दुसरा सुखी झाला म्हणजे तुम्हाला किती आनंद होते. म्हणजे उदाहरण देऊन बऱ्याच वेळा सांगितलं, शेजाऱ्यानं गाडी आणली, किती आनंद होतोय. म्हणजे चिंतन कसं असतंय आपलं, आपल्याला आनंद होतोय काय खरंच. मग इथं आपण जरा विचार करायला पाहिजे की शुभ इच्छा आपली कायम धारण करायला पाहिजे. म्हणजे ह्या प्रार्थनेत जरी म्हणतलं असलं सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, सुरुवातीला जरी तुम्हाला वाटत नसलं सर्वांचं भलं व्हावं, पण कालांतरानं प्रार्थना तुमच्या अंतर्मनात गेली की तुम्हाला खरंच वाटायला लागतंय की सर्वांचं भलं व्हावं. आणि तुम्हाला ते खरंच अंतर्मनातनं वाटायला लागलं की पहिल्यांदा तुमचं भलं व्हायला चालू होतंय. कारण शरीरात ज्या विस्मयकारक रसायन शाळा म्हटलेलं आहे, रासायनिक प्रक्रिया तशाच घडायला चालू होत्यात. आणि ती गोष्ट आपण सगळ्यात पहिल्यांदा अंतर्मनाला सांगत असतोय. आणि आपण सगळ्यांप्रती जो भाव ठेवत असतोय, लक्षात घ्या, तो तुमचा भाव असतोय, ती तुमची किंमत असते. त्यामुळे तुम्ही सर्वांचं भलं व्हावं हा एक दिव्य विचार आहे, सर्वांचं. आणि हा जर भाव तुम्ही ठेवला तर तुमचंच पहिल्यांदा भलं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे एक शास्त्र आहे, निसर्गाचा नियम आहे. जे काय तुम्ही द्याल तेच तुम्हाला मिळेल, जेवढं द्याल तेवढंच मिळेल. आणि ज्या क्वालिटीचं द्याल त्याच क्वालिटीचं मिळेल. तुम्ही त्रास द्याल कुणाला, तुम्हाला त्रास मिळेल. मिळेल म्हणजे मिळेल, चुकणारच नाही. बघा की तुम्ही करत असलेला प्रत्येक वाईट विचार, तुम्ही बोलत असलेला प्रत्येक वाईट शब्द आणि तुम्ही केलेलं प्रत्येक वाईट कर्म हे तुमच्यावरच वाघासारखं झडप घ्यायला टपून बसलेलं असते. आणि हेही तितकंच सत्य आहे की तुम्ही केलेला प्रत्येक चांगला आणि शुभ विचार, तुम्ही बोललेला प्रत्येक चांगला शब्द आणि तुम्ही केलेलं प्रत्येक सत्कर्म हे हजारो आणि लाखो देवदूतांच्या शक्तीनं तुमच्या पाठीशी उभा असतंय. हा सिद्धांत एक कायम आपण लक्षात ठेवायला पाहिजे. क्रिया तशीच प्रतिक्रिया. आणि निसर्गाचा नियम कसा आहे, क्रिया तशीच प्रतिक्रिया पण 1000 पटीनं. ह्या ब्रह्मांडाचा सृष्टीचा नियम आहे. म्हणजे ह्या स्थूल ज्या गोष्टी आहेत, आता एक बॉल भिंतीवर मारला, एकच बॉल माझ्याकडे परत येईल, ही डोळ्यांना दिसणारी स्थूल गोष्ट आहे. आणि ज्या सूक्ष्म गोष्टी ह्या ब्रह्मांडात आहेत त्याची प्रतिक्रिया 1000 पटीनं असते. म्हणजे उदाहरण देऊन जर तुम्हाला सांगायचं झालं तर बघा की एक ज्वारीचा दाणा पेरला, 1000 दाण्यानं भरलेलं कणीस येणार. एक आंब्याची कोय पेरली, 4000 आंबे येणार. म्हणजे ह्याचा अर्थ काय, क्रिया तशीच प्रतिक्रिया किती पटीनं मिळाली. आणि कसं आहे की तुम्ही निसर्गाकडे काहीही मागा, सगळं मुबलक प्रमाणात आहे. तुम्ही निसर्गाला म्हटलं जंगल तयार करून पाहिजे, निसर्ग काय म्हणणार, एक बी दे, तुला जंगल तयार करून देतो. म्हणजे जे तुम्हाला पाहिजे असं वाटतंय ते थोड्या प्रमाणात तुम्हाला पहिल्यांदा द्यायला शिकलं पाहिजे. हजारो पटीनं यायची व्यवस्था ह्या निसर्गात आहे. बघा, आता मिरज स्टँडवर मी गेलो आणि तुम्ही आता सगळेजण बसलाय, आता मी इथं बसलोय समजा, मी नमस्कार म्हटलं, मला किती नमस्कार येणार, तुम्ही 50-100 जेवढे बसलाय तेवढे नमस्कार मला येणार अनेक पटीनं. आणि मी मिरज स्टँडवर गेलो आणि एक कुणाला तर असं खचून कानाखाली मारली तर मला किती मिळेल मार. म्हणजे काय, भरपूर शिव्या पाहिजे असतील, एक शिवी देऊन बघा. इथल्या इथं प्रयोग. म्हणजे काय म्हटलं मी, निसर्गाचा तो नियम आहे, तुम्ही जे देणार तेच तुमच्याकडे 1000 पटीनं येणार. हा जर नियम तुम्हाला समजला तर काय द्यायचं हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे विचार आपण कसा करायला पाहिजे, उच्चार आपण कसं करायला पाहिजे आणि आपलं वर्तन कसं असायला पाहिजे. आणि हे क्षणाक्षणाला सदा सावध तो सदा सुखी असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. विचार करताना सावध, बोलताना सावध, कृती करताना सावध. जीवनाच्या प्रत्येक स्टेपला तुम्ही जर सावध राहिला तर तुम्ही सदा सुखी राहाल. हे एक सद्गुरूंनी फार सुंदर पद्धतीनं सांगितलेलं आहे हे विचारांचं शास्त्र. म्हणजे शुभ चिंतन करणं, शुभ इच्छा करणं. आता शुभ बोलणं हे जे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे ह्याला फार महत्त्व आहे, लक्षात घ्या. 4 महिला किंवा 4 पुरुष एकत्र आले तर आपण कायम बघतो बघा, कुठं कट्ट्यावर, गल्लीत, गावात, कुठेही बघतो की एकमेकांचं लय मोठ्या प्रमाणात कौतुक चाललंय. असं कुठं बघायला मिळते काय, तर काय चर्चा चाललेली असते कायम, एकमेकांची निंदानालस्ती करणं, एकमेकांचं उणं काढणं, एकमेकांना टोमणं मारणं, एकमेकांना नावं ठेवणं, ह्याच्यात सतत आपण मग्न असतोय. आणि ह्यातनं आपल्याला मोठ्या प्रमाणात आनंद मिळत असतोय. पण सद्गुरू काय म्हणतात, ह्यातनंच सगळ्यात मोठ्या प्रमाणावर पापाची निर्मिती होत असते. पण ह्याचं आपल्याला पुसटशी कल्पना देखील नसत्या आणि आपल्या गाठ्याने पाठी हे पाप निर्माण होत असते. थोडा वेळ थांबूया काय आपण, ऐकू येते सगळ्यांना.
किती वेळ चालते? हां हां, बरं, एक 10 मिनिटं प्रार्थना घेऊया आणि परत हे करूया. तर बघा, आपण 3 गोष्टी बघितल्या: शुभ चिंतन करणं, शुभ इच्छा करणं, शुभ बोलणं. आणि ज्यावेळी हे तुम्ही मनापासून म्हणत असता त्यावेळी तुमच्या हातून कृती ही शुभच घडत असते. सद्गुरू काय म्हणतात, तुम्ही 3 गोष्टी ह्या ज्यावेळी मनापासून म्हणता, अंतर्मनात जातात, त्यावेळी तुमच्या हातून घडणारी कृती चांगलीच घडते. हे एक शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. आणि हे तुमचं समजून उमजून घेऊन तुम्ही जर प्रार्थना मनापासून म्हणायला चालू केला तर तुमच्या जीवनात जे काही इच्छा, आकांक्षा, जे काही तुमची स्वप्न आहेत सगळी पूर्ण होतात. तुमच्या प्रयत्नाला प्रार्थनेची जोड दिला की तुमचं जीवनात सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत जातात. आणि ह्याचा मला खूप चांगला अनुभव आहे. कारण मी ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळेपासून मला हे सद्गुरूंचं ज्ञान रेडिओच्या माध्यमातून मिळालं. साधारण 1999-2000 साली रेडिओला सांगली आकाशवाणी केंद्रावर चिंतन हाच चिंतामणी सद्गुरू वामनराव पै यांचे विचार असा एक कार्यक्रम लागायचा. आणि तो सलग कार्यक्रम मी दररोज न चुकता ऐकायचो. 15 मिनिटांचा कार्यक्रम. आणि ते विचार मी लिहून घ्यायचो. आणि ह्याचा एवढ्या चांगल्या पद्धतीनं म्हणजे जीवनात इफेक्ट झाला की हे जे आज मी तुम्हाला विचार सांगतोय हे त्या वेळात म्हणजे ऐन तारुण्यात मला हे सद्गुरूंचे विचार मिळाले. आणि सद्गुरूंचा सिद्धांत काय, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हा सगळ्यात महत्त्वाचा सद्गुरूंचा सिद्धांत. सद्गुरूंनी म्हणजे मनाची ताकद, मनाची शक्ती इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात सद्गुरूंनी वाढवली की म्हणजे कॉन्फिडन्सच वाढला. कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा सगळ्या माझ्याकडनं गळून पडल्या. आणि कायम म्हणजे मी हाय पॉझिटिव्ह विचार करायला लागलो, प्रार्थना म्हणायला लागलो रिकामपणे. आणि त्याचा परिणाम म्हणजे माझ्या जीवनात क्रांतिकारक बदल घडला. म्हणजे बघा की कुठल्याही प्रकारची तुम्ही कशाही परिस्थितीत असा, तुम्हाला ह्यातनं बाहेर पडायला प्रार्थना ही फार चांगल्या पद्धतीनं मदत करू शकते. तुम्ही प्रयत्न सगळेजणच करत असतात, यश मिळावं अशी सगळ्यांचीच इच्छा असते. पण यश थोड्याच लोकांना मिळते ज्याच्याकडे ब्लेस ऑल हा गुण आहे. म्हणजे तुम्ही मनापासून काम करण्याबरोबर म्हणजे हातानं काम करा आणि मनापासून सर्वांचं भलं व्हावं असं चिंतन करा. तर तुमचं मन लावून काम करणं आणि सर्वांचं भलं व्हावं चिंतन करणं ह्यातनं तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही असं सद्गुरू म्हणायचे. मला एक वाटतंय की आपण सर्वांनी 1-2 मिनिटं उभा राहून एक विश्वप्रार्थना म्हणूया. कारण आपण हरिपाठापासून बसलेले आहात. एक विश्वप्रार्थना घेऊया आणि परत सुरुवात करूया. सगळ्यांनी उभा राहा जरा. 2 झालं तरच मन स्थिर होते. शरीराला कुठं तर हे व्हायला लागलं की नाही, चुळबुळ चालू होते लगेच. तेवढ्यासाठी म्हटलं की एकदा आपण थोडंसं शरीराला स्थिर करूया आणि मग मन स्थिर होईल. तर बघा की माझा सुखसंवाद सांगता सांगता हे जीवनविद्येचं ज्ञान कसं आणि उद्योग हाच योग कसं हे आपण बघणार आहोत थोडक्यात. की माझ्या घरच्या काही परिस्थितीमुळे मी मामाजवळ शिक्षण घ्यायला होतो आणि घरची अत्यंत गरीब परिस्थिती होती. पण मला सद्गुरूंचा माझ्याला झाला. सद्गुरूंचं रेडिओच्या मधनं 3 उमेद होतो. कुठल्याही प्रकार हे विचार पॉवरफुल विचार लिहूनच घ्यायचे. आणि त्या पासाला जनतेला संगत चांगली लागली आणि माझ्या कल्याण झालं. म्हणजे मी लहानपासून घरची स्थिती मामा मोलमजुरी करणारं कुटुंब असल्यामुळं प्रत्येक शनिवारी रविवारी शोधत असायचो. आणि काम करताना मी सगळ्यांची कामं केली, गोंड्याचे काम केले, शेतातुरीची कामं केली. त्यानंतर 10वीत मी एका दूध डेअरीत कामाला होतो. आणि असं करता 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 प्रयत्नांच्या जोडीला हे कायमच माझ्यासोबत असायचं. त्यानंतर 12वी नंतर माझं ज्यावेळी माझं डी फार्मसी झाले आणि माझं एक मेडिकल स्टोअर ह्या व्यवसायानं माझ्या व्यवसायाची सुरुवात झाली 2006ला माझ्या वयाच्या 19व्या वर्षी. त्यावेळी माझी अगदी 5,000 सुद्धा गोळा करण्याची ताकद नव्हती. पण तुमची तीव्र इच्छाशक्ती असेल, तुमचा तीव्र विचार असेल तर हे ब्रह्मांड तुम्हाला सगळी व्यवस्था करून देतं. असं एक सद्गुरूंचा सिद्धांत आहे की कितली गोष्ट तुम्ही मनापासून जर तीव्र इच्छा व्यक्त केला आणि त्याला प्रार्थनेची जोड जर असली तर तुमच्या जीवनात ती व्यवस्था होत्या. म्हणजे मी ज्यांच्याकडे काम करायचो त्यांनीच 1 लाखाचं कर्ज मला उपलब्ध करून दिलं. आणि त्या कर्जात मी एक
15,000 रुपये डिपॉझिट आणि 600 रुपये भाड्याने गाळा घेतला. माझं शिक्षण डी फार्मसी पूर्ण झालेलं होतं. पण शिक्षण करता करता सुद्धा मी 2 वर्ष सलग मेडिकलमध्ये काम करायचो. त्यामुळं व्यवसायातले बारकावे सगळे मला माहिती झालेले आहे. आणि 2006ला एक तुमच्या सरडोनसारखंच आमचं नरवाड गाव आहे, तिथं मी मेडिकल स्टोअर सुरू केलं. आणि तेही करत असताना मला फक्त स्वस्त फर्निचर पाहिजे होतं. मला एक आत्महत्या केलेल्या मेडिकलवाल्यानं 15,000ला त्याच्या भावाने फर्निचर मला विकलं. फक्त 15,000ला पूर्ण मेडिकलचं सेटअप, त्यामध्ये सगळे कपाटं, काउंटर, फ्रीज, टेबल, खुर्ची सहित पूर्ण मेडिकल सुरू होण्यासारखा सेटअप. त्याचं फर्निचर कोण विकत का घेत नव्हतं माहिती आहे काय? ते अपशकुनी फर्निचर आहे. म्हणजे लोकांच्याकडे अंधश्रद्धा एवढ्या असतात. आणि मला फक्त माझ्या मनाची ताकद सद्गुरूंनी एवढी वाढवली होती की त्या कुठल्याही गोष्टीचा माझ्या मनावर काही इफेक्ट होत नव्हता. मला फक्त स्वस्त फर्निचर पाहिजे होतं. आणि ते फर्निचर मी घेऊन प्रार्थनेचं मशीन लावलं आणि माझ्या व्यवसायाला सुरुवात झाली. मग व्यवसाय काय फारसा खेडेगावात लगेच होत नाही. पण मी कधीही सद्गुरूंचा एक सिद्धांत आहे बघा, विचार बदला नशीब बदलेल, मनस्थिती बदला मग परिस्थिती बदलेल. तर मी सातत्यानं काय करायला चालू केलं की प्रार्थना तर चालू असायचीच, पण मी विचारात बदल केला की इथं लोकांची गरज काय आहे. आमचं गाव थोडंसं ऑड साईडला आहे, कुठला असा हायवे वगैरे गेलेला नाही आहे. तर त्या गावात बऱ्याच सोयी सुविधा मिळत नव्हत्या. तर मी काय केलं, हा सद्गुरूंचा सिद्धांत मी आचरणात आणला. म्हणजे सद्गुरू काय म्हणायचे, मनस्थिती बदला मग परिस्थिती बदलेल. माणसं बऱ्याच वेळा काय करतात की परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतात. आता परिस्थिती आमच्या हातात नव्हती. लगेच कोण डॉक्टर येणार, दवाखाना चालू होणार, मला औषधाच्या चिठ्ठ्या मिळणार आणि माझा व्यापार भरपूर होणार. परिस्थिती फारशी अनुकूल नव्हती. तरी सुद्धा मी मनस्थिती एवढी पॉझिटिव्ह ठेवली की काय वाटेल ते झालं तरी मला ह्या गावात व्यापार करायचा आहे. आणि मला इथं हा व्यवसाय चालवून ज्यांनी मला विश्वासाने 1 लाखाचं कर्ज दिलंय ते कर्ज मला फेडायचं आहे. ही तीव्र इच्छाशक्ती आणि प्रार्थनेची जोड, ह्यातनं मी आता बघा सकाळी 7-7:30ला मी दुकान उघडलं की रात्री 10पर्यंत मी दुकानातच असायचो. मग त्या गावातली परिस्थिती अशी होती, साधारण 12ला लोकांनी, सगळ्या दुकानदारांनी दुकानं बंद केली की 5 शिवाय कोण दुकानं उघडायची नाहीत. माझं एकच दुकान चालू असायचं, कारण आमच्या मामाचं गाव आरग होतं आणि मी सायकलनं तिथं जायचो. मग अशा परिस्थितीमध्ये लोक बऱ्याच गोष्टी विचारायचे दुकानात, हे आहे काय, ते आहे काय. मग मी काही लोकांना, कस्टमरनं विचारलं, संध्याकाळपर्यंत देतो म्हणून सांगायचं. आणि असं करता करता मी त्या गावात ज्या सुविधा नव्हत्या, म्हणजे मी मेडिकल स्टोअरमध्ये सगळे बेकरी आयटम विक्रीला चालू केले, मोबाईल रिचार्ज चालू केला, झेरॉक्स मशीन आणलं, सिजनेबल माल विकायला चालू केला. आणि असं करता 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 जनावरांची औषधं, इतका चांगला व्यवसायाचा जम बसला. पण 3 वर्ष मी एकही दिवस दुकान बंद केलं नाही. हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे कुठल्याही व्यवसायात सातत्य किती असायला पाहिजे. कुठल्याही कामात सातत्य असलं तरच तुम्हाला जीवनात यश मिळतंय. आणि उद्योग हा योग कसा आहे, आता आपला आजचा विषय आहे उद्योग हाच खरा योग, असं एक सद्गुरूंचा अमृत तुषार आहे. सद्गुरूंनी असं का सांगितलं बरं, उद्योग हाच खरा योग. आता योग म्हणजे काय आहे, योगामध्ये मनाची एकाग्रता केली जाते. कुठल्याही प्रकारचा योग, योगाला लोक काय समजतात की मनाची एकाग्रता म्हणजे योग. पण सद्गुरू काय म्हणायचे, ज्यावेळी तुम्ही एखादा उद्योग करत असता आणि तुम्ही तुमच्या वाट्याला आलेलं काम तल्लीन होऊन, आवडीनं, गोडीनं, प्रेमानं आणि मन लावून तल्लीन होऊन करत असता, त्यावेळी सुद्धा तिथं मनाची एकाग्रता साधलीच जात्या. तिथंही योग साधलाच जातोय. म्हणून उद्योग हाच खरा योग, असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. आणि जे लोक योग हा साधतात त्यांच्या जीवनात सगळा आनंद आहे. आणि जे योग साधत नाहीत, जे आपल्या वाट्याला आलेलं काम म्हणजे टाळाटाळ करून, निराशेनं, नावडीनं किंवा असं हे उत्साह नसल्यानं असे करतात, जे हा योग साधत नाहीत त्यांच्या जीवनात मग वियोग आहे. लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळी तल्लीन होऊन काम करता त्यावेळी तुमचं मन हे सच्चिदानंद स्वरूपाला स्पर्श करत असते, आपल्या आतमध्येच असलेला आनंद. आणि कामातनं आपल्याला आनंद हा मिळतच. कामात राहावं, काम करत राहावं, म्हणून निसर्ग देवतेनं माणसाला पोट दिलेलं आहे. आणि हे पोट भरण्यासाठी काम हे केलंच पाहिजे.
पोट भरण्यासाठी काम करणं हे त्याचं कर्तव्य असून काम न करणं हा गुन्हा होय, असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. म्हणजे बघा की काम करणं, काम तर आपल्याला टाळता येणार नाही, मग ते नावडीनं आणि नाराजीनं नाखुश होऊन कशाला करायचं. तर उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाचं उत्साहानं स्वागत करून आवडीनं, गोडीनं, प्रेमानं, मन लावून तल्लीन होऊन जर काम केला तर तिथंही योग साधलाच जातोय, लक्षात घ्या. आणि म्हणून उद्योग हाच योग असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. आणि माणसानं उद्योगी कायम असलं पाहिजे आणि उद्योग व्यापाराचं म्हणजे गणित माणसाने समजून घेतलं पाहिजे आणि प्रत्येक घराघरात उद्योग उभं राहिले पाहिजेत. आज जे प्रगत देश आहेत, सद्गुरू सुद्धा म्हणायचे की तुम्ही उद्योग म्हणजे नोकरी करणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा, असं सद्गुरू म्हणायचे. तुम्ही एखादा उद्योग उभा केला आणि तिथं अनेकांना काम दिला तर तीही मोठी समाजसेवाच आहे, असं सद्गुरू म्हणायचे. पण आपल्या सगळ्यांची मानसिकता म्हणजे हे भारतीय लोकांचं माइंडसेट आणि हे आपल्या शिक्षण पद्धतीमुळे थोडासा माइंडसेट असा झालेला आहे की चांगलं शिक्षण घेणं म्हणजे चांगली नोकरी लागणं, हाच एक माइंडसेट सगळ्यांच्या डोक्यात आहे. म्हणजे पालकांच्या पण डोक्यात आहे, विद्यार्थ्यांच्या पण डोक्यात आहे, शिक्षकांच्या पण डोक्यात आहे, शिक्षण संस्थांच्या पण डोक्यात आहे. आणि आपले तत्कालीन राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम म्हणायचे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणायचे की चांगलं शिक्षण घेणं म्हणजे चांगली नोकरी लागणं, हे जोपर्यंत ह्या सर्वांच्या डोक्यातनं जात नाही तोपर्यंत इथं नोकरच जन्माला येतील, मालक नाही, असं डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणायचे. ते असं का म्हणायचे, कारण ही जी आपली शिक्षण पद्धती आहे ही इंग्रजांनी आणलेली शिक्षण पद्धती आहे. आणि इंग्रज लोकांचं म्हणणं काय होतं की गुलाम तयार व्हायला पाहिजेत, ऑर्डर फॉलो करणारे लोक तयार व्हायला पाहिजेत आणि त्यानुसारच त्यांनी शिक्षण पद्धती ही डेव्हलप केली. मग ह्या शिक्षण पद्धतीतनं उच्च पदवीधर झालेला माणूस हा मोठा उद्योग व्यावसायिक कधी झालेला दिसत नाही. तो कुठंतरी मोठ्या कंपनीत मोठ्या ह्याला जॉबलाच तो असतोय. आणि आपल्यातली MBA कॉलेजेस हे सुद्धा उत्तम मॅनेजमेंटचे नोकरच घडवायचं काम करतात, ते उद्योजक घडवायचं काम करत नाहीत. म्हणून माझं एक कायम तरुण पिढीला, तरुण मुलांना हेच सांगणं असते की तुम्ही नुसताच शिक्षण घेतला तर जीवन वाया जाईल. तुम्ही शिक्षणाबरोबर छोटा मोठा उद्योगधंदा करा, शिक्षण तुम्हाला नॉलेज देईल आणि छोटा मोठा केलेला उद्योगधंदा तुम्हाला जीवनाचं आणि जगण्याचं ज्ञान देईल. बघा तुम्ही आजूबाजूला परिस्थिती बघितला तर अनेक सुशिक्षित बेरोजगार आपल्याला बघायला मिळतील की 25 वर्ष, 28 वर्ष, 30 वर्ष तरुणांच्या आयुष्यातला महत्वाचा वेळ हा म्हणजे वाया चाललेला दिसतोय आणि ते शिक्षणाचा फार मोठा उपयोग होताना दिसत नाही. लक्षात घ्या की आता इंग्रज स्वतः मात्र हे व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. मुठभर इंग्रजांनी 150 वर्ष भारतावर राज्य केलं. केवळ ह्या कोकणातनं मिरी आणि वेलदोडे विकण्यासाठी आलेल्या इंग्रजांनी, मसाल्याचा व्यापार करायचे ना, ह्या इंग्रजांनी 150 वर्ष भारतावर राज्य केलं. ही व्यापाराची ताकद आहे. पण ही व्यापाराची ताकद आपल्याला कोणाच्या लक्षातच आली नाही. तुम्ही आजूबाजूला सगळीकडे जर बघितला, आज आम्हीही आमच्या सगळ्या होलसेल लाईनमध्ये बघतोय की सगळे होलसेलर सगळे विस्थापित झालेली लोक, म्हणजे जी लोक अंगावरच्या कपड्यानिशी भारताची फाळणी झाल्यानंतर सिंधी, गुजर, मारवाडी ही लोक जी विस्थापित होऊन अंगावरच्या कपड्यानिशी इकडं महाराष्ट्रात आले आणि त्यांनी कुठलंही भांडवल नाही. आता बरेच जण आपण तक्रार करतोय धंदा करायला भांडवल नाही, मी कसं धंदा करू. तर ही लोक असं विस्थापित म्हणून अंगावरच्या कपड्यानिशी आलेली छोटा छोटा उद्योगधंदा करत करत कुठंतर जरा जागा घे, जमीन घे, असं करत 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 आज सगळं तुम्ही पुणे मुंबईचं जर मार्केट बघितलं, आम्ही सगळीकडे फिरत असतो, तर सगळा होलसेल व्यापार हा ह्या समाजानं व्यापलेला आहे. कारण ही उद्योगाची, व्यापाराची ताकद ह्या लोकांनी ओळखली आणि त्यांच्या घरामध्ये जे उद्योग व्यवसायाचं प्रशिक्षण दिलं जाते ते आपल्या सर्वांच्या कोणाच्या घरात उद्योजकीय मानसिकता नसतेच. त्यामुळं ही परिस्थिती असं बघायला मिळते. आज सगळे आपला मराठी माणसांचा समाज जर आता पिंपरी चिंचवड ह्या कॅम्पमध्ये बघितला तर तिथं सगळी लोक ह्याच समाजाचे आहेत की आपल्या सगळ्या लोकांनी जमिनी विकलेल्या आहेत. 500 एकराचे 5 एकरवर आलेले बरेच लोक आहेत. आमच्या इकडं पण बरेच बघायला मिळते. आणि सगळं उगाच भांडत बसायचं, आरक्षण द्या, नोकरी द्या. आणि शिक्षणाचं अपयश का म्हणतोय मी की आता बघा एखादा माणूस अर्थशास्त्रात PhD झालाय, अर्थशास्त्रामध्ये PhD झालेल्या माणसाला त्याचं ज्ञान वापरून त्याला पैसे कमवता येत नाहीत. त्याला आणि मला नोकरी द्या म्हणून फिरायला लागते वनवन. हे आपल्या या शिक्षण पद्धतीचं अपयश आहे.
खरं तर तो अर्थशास्त्रात जर PhD झालाय तर त्याचं ज्ञान वापरून तो पैसे का कमवू शकत नाही? त्याच्या जीवनाची रोजीरोटी का कमवू शकत नाही? तुम्ही बारकाईनं अभ्यास करा. नुसताच शिक्षण जर घेतला आणि तुम्हाला गंमत सांगायचं म्हणजे, की आई-वडील पण मुलांना असं सांगतात की नाही, म्हणजे आता बघा एक असंच एक होतं आपल्या गावासारखं गाव आणि तिथं आई-वडिलांनी पोरग्याला सांगितलं, "बाळा, तुला 10वी ला 1 नंबरात मार्क भरपूर पडायला पाहिजे. तुझा पहिला नंबर यायला पाहिजे. तुला 12वी-11वी सायन्सला ॲडमिशन घ्यायचं आहे." पोरग्यानं अभ्यास सोडून दुसरं काय केलं नाही. नुसता अभ्यास केला. कधी शाळेच्या स्पर्धेत भाग घेतला नाही, कधी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला नाही, कधी कुठलंही केलं नाही. नुसता अभ्यास केला. पोरगं 10वीत पहिल्या नंबरानं पास झालं. 12वीत झालं. 12वीत सुद्धा आई-वडिलांनी त्याला तेच सांगितलं, की "तुला पोरा इंजिनिअर व्हायचं आहे. तुला अभ्यास करायला पाहिजे. पहिल्या नंबराने इंजिनिअर व्हायला पाहिजे." आणि पोरग्यानं सुद्धा दुसरं काहीच केलं नाही. पोरगं हे झालं, 12वी झालं, चांगल्या मार्कानं पुढे जाऊन इंजिनिअर झालं आणि आपल्याच जवळच्या जिल्हा परिषदेमध्ये एक पोस्टवर ते कामाला लागलं. कारकून म्हणून कामाला लागलं आणि जे आपलं 70-75% ॲव्हरेजवालं पोरगं होतं, ते थोडंसं इकडं-तिकडं टिवल्या-बावल्या करत त्यानं पुढे डिग्री पूर्ण केलं. UPSC, MPSC पास झालं आणि त्याच जिल्हा परिषदेवर ते आयुक्त म्हणून आलं. आणि तिसरं जे पोरगं होतं, जे कायम शेवटच्या बाकावर बसायचं, त्याला कसं माहिती आहे काय, आता पहिल्या नंबरच्या बाकावर बसणाऱ्या मुलग्याला गुरुजी आणि फळा तेवढंच दिसत असते आणि शेवटच्या बाकावर बसणाऱ्याला मात्र कसं असते, वर्गात काय चाललंय, गुरुजी काय करायल्यात, फळ्यावर काय चाललंय, खिडकीतनं बाहेर काय चाललंय, हे सगळ्याचं आकलन असते. आणि ह्यानं कधी URची इलेक्शन सोडलं नाही, कॉलेजमध्ये कुठली क्रीडा स्पर्धा सोडलं नाही, कुठलं सांस्कृतिक कार्यक्रम सोडलं नाही. सगळ्या ह्याच्यात असणारं ते पोरगं 35% वालं पोरगं होतं. ते पुढं झालं म्हणजे जेमतेम कसं तर पास होत झालं आणि ते पुढे जाऊन आमदार झालं आणि त्याच जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून आलं. आता ते कारकून शिवसाहेबाला सलाम करायल्यात आणि शिवसाहेब पालकमंत्र्याला सलाम करायल्यात. म्हणजे गुणवत्ता ही शेवटी लावते, लक्षात घ्या. गुणवत्ता म्हणजे काय? केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नव्हे, तर तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास म्हणजे खऱ्या अर्थानं गुणवत्ता आहे. डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील असं सांगायचे, की तुम्हाला शाळेत शिकवलेलं विसरल्यानंतर जे तुमच्या डोक्यात राहतंय ते खऱ्या अर्थानं शिक्षण आहे. म्हणजे बघा, ह्या सगळ्या मार्कांच्या नादात की नाही संकल्पना समजणं मागं पडलंय. तुम्ही 3 इडियट पिक्चर सगळ्यांनी बघितला असेल. 3 इडियट पिक्चरमध्ये काय सांगितलंय, की आम्ही सांगतो तसंच व्याख्या पाठ करा तरच तुम्हाला मार्क मिळतील. पण ती संकल्पना काय आहे हे मुलांना समजते काय? ह्या व्याख्येच्या नादात म्हणजे किती जणांच्या जीवनाचं व्याख्या विख्खी उखू अशोक सराफच्या भाषेत झालेलं आहे. हे थोडंसं तुम्ही आजूबाजूला परिस्थिती बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, की संकल्पना समजणं महत्वाचं आहे. लक्षात घ्या. आज म्हणजे कसं आहे, की एज्युकेशन इज द पॉवरफुल वेपन असं एक म्हटलेलं आहे. शिक्षण हे एक शस्त्र आहे. पण कधी, की शाळेत जे शिकवलं जातंय ते समाजात घडताना दिसलं पाहिजे आणि समाजात जे घडतंय ते शाळेत शिकवलं गेलं पाहिजे. पण आता तसं दिसतंय काय, पूर्वापार आपण त्याच गोष्टी सांगत आलोय, त्याच गोष्टी शिकवत आलोय. असे हे शिक्षण पद्धतीत कुठं दिसत नाहीये. आता फार पूर्वीच्या काळी आम्ही आजोबाला मामाच्या गावी जायचो, त्यावेळी सांगितलं जायचं. आता ती कविता अजूनही तुमच्या सगळ्या लक्षात आहे, अंतर्मनाचं शास्त्र. पहिलीलाच शाळेत बालवाडीत गेलं, एरे एरे पावसा तुला देतो पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. म्हणजे ते आमचे आजी आजोबा काय सांगायचे, की लहान मुलांचं देवबाप्पा ऐकतो म्हणून हे शिक्षण पहिल्यांदा दिलं जायचं. आणि आज इंग्रजी शाळेत गेलेला पहिल्याच मुलग्याला पहिलीच कविता शिकवली जात्या, रेन रेन गो अवे कम अगेन अनदर डे, पावसा निघून जा. म्हणजे कॉन्ट्रास्ट एज्युकेशन. इकडं शिकवायचं सर्व धर्म समभाव, सर्वजण आपण एक आहोत, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आणि पुण्यात ज्यावेळी मी एक आईला बघितलं, बाळा हे पाणी तुला गरम करून दिलेलं आहे, तुझं पाणी तूच प्यायचं, दुसऱ्याचं पाणी प्यायचं नाही, दुसऱ्याला द्यायचं नाही. म्हणजे बघा, शाळेत काय शिकवलं जातंय आणि प्रत्यक्षात समाजात काय घडतंय. आणि ह्या शिक्षण पद्धतीत कसं आहे, ही शिक्षण पद्धती ना चांगला नोकरदार घडवत्या, ना चांगला व्यावसायिक घडवत्या, ना चांगला देशाचा सुजाण नागरिक घडवत्या. आणि शिक्षणाच्या जोरावर माझी मोठी डिग्री आहे म्हणून नुसता जो व्यवसाय करायला जातोय
हे व्यवसायात फेल व्हायचं पहिलं पाऊल असते, असं माझं तर मत आहे, माझा अनुभव आहे. तर हे सद्गुरूंचं ज्ञान वापरता हे सगळं तुम्ही बाहेरचं जगाचं ज्ञान आपल्या मुलांना देणं गरजेचं आहे. नुसताच अभ्यास केला तर बघा की छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडनं आपण जयंती वगैरे करतो, मिरवणुका काढतो, पण महाराजांनी नक्की काय केलं ह्याचं जर तुम्ही बारकाईनं अभ्यास केला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर सुद्धा करिअरचे 2 ऑप्शन होते. महाराजांचे वडील शहाजीराजे हे आदिलशहाच्या दरबारी सरदार होते, जहागीरदार होते. त्यांच्याकडे 1000 गावांची जहागिरी होती. जर वशिला लावून महाराजांना आत्तासारखं आमदार खासदार पद सहज मिळालं असतं आणि ऐश्वर्यामध्ये त्यांनी जीवन जगून ते निघून गेले असते. म्हणजे असंही महाराजांना जगता आलं असतं. हाही एक करिअरचा ऑप्शन होता. पण दुसरा जो करिअरचा ऑप्शन जो जिजाऊंनी महाराजांना दिलता, जिजाऊ काय म्हणायच्या की माझ्या बापानं आणि माझ्या नवऱ्यानं नोकरी चाकरी आणि मनसबदारीच केल्या, पण मुला तुला स्वराज्य उभं करायचं आहे, ह्या रयतेचं राज्य उभं करायचं आहे, स्वराज्य उभं करायचं आहे, तुला एक उद्योजक व्हायचं आहे, तुला अनेक लोकांना काम द्यायचं आहे. हा विचार जिजाऊंना लहानपणीच महाराजांना दिला. आणि महाराजांचं शिक्षण बघितलं तर 7व्या-8व्या वर्षी पूर्ण झालेलं आहे. तुम्ही जर इतिहास व्यवस्थित वाचला तर महाराजांचं शिक्षण कसं बघा, जन्म त्यांचा शिवनेरीवर झाला, ते बेंगलोरला त्यांचं शिक्षण सगळं झालं. तलवारबाजी कशी करायची, रिकीब कशी मारायची, घोडेस्वारी कशी करायची. आणि कसं आहे बघा, महाराजांना हे सगळं शिकवत असताना महाराज कधी तर घोड्यावरनं पडायचे, त्यावेळी सगळे सैन्य त्यांना धरायला धावायचं. त्यावेळी जिजाऊ काय म्हणायच्या, अजिबात कुणी हात लावायचं नाही माझ्या मुलाला. का? पडू द्या, झडू द्या, मगच तो शिकणार आहे. कसं ते काय, कारण युद्धात मी सोबत असणार नाही, थांब जरा घोडं पुढे घेऊन देतो म्हणून तुम्ही कुठल्याही आपलं तुमची किती परिस्थिती चांगली असली आहे, तुम्ही मुलांना सुद्धा ह्याचं महत्त्व समजून द्यायला पाहिजे. मागितलं लगेच दिलं. त्याला स्वतः बघा, चीन जपान हे देश एवढं प्रगत का आहेत? हार्वर्ड ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये काय शिकवलं जाते? मुलगा 4थीतनं 5वीला गेला की त्याला स्वावलंबन शिकवलं जाते, त्याला बॅग भरून दिली जाते, तू स्वतः कमव आणि मग शिक. किती श्रीमंताचा मुलगा, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा मुलगा, त्याला सुद्धा त्यांनी गवंड्याच्या हाताखाली कामाला पाठवलं. एक हुवर नावाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, 100 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. आणि त्यांनी त्याच्या 20 वर्षाच्या मुलाला श्रम प्रतिष्ठा हे मूल्य आपण नुसता शिकतोय, पण त्यांनी गवंड्याच्या हाताखाली कामाला पाठवलं आणि त्यांचा मुलगा उंच इमारतीवरनं पडला आणि मेला. तर ते राष्ट्राध्यक्ष असं म्हणाले की माझा मुलगा हा ह्या राष्ट्राला श्रमाची महती पटवून देण्यासाठी गेला, त्याचं बलिदान हे फुकट जाणार नाही. ह्या राष्ट्रानं पूर्ण बोध घेईल की श्रम प्रतिष्ठा हे मूल्य किती महत्वाचं आहे, श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. म्हणजे बघा, इतकं परदेशामध्ये हे देश आपल्यापेक्षा 70-75 वर्षांनी पुढं का आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आत्मसात केलेल्या आहेत. आणि इंग्रजी भाषेला पण आपल्याकडे फार अवास्तव महत्त्व दिलेलं आहे. आणि ही भाषा त्याच देशात फक्त बोलली जाते जे लोक इंग्रजांचे गुलाम होते. तुम्ही बारकाईनं जर जगाचा सगळा सर्वे केला तर जपानमध्ये जापनीज आहे, डच, फ्रेंचमध्ये फ्रेंच भाषा आहे. म्हणजे असे बरेच देशांची उदाहरणं देता येईल की जिथं त्या देशांची भाषा आहे. पण आपण मात्र कसं आहे, ह्याला अवास्तव महत्त्व देऊन आपण त्याच चाकोरीतनं जाऊन आता सध्या सगळे हे प्रॉब्लेमॅटिक. तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे 50-60 वर्षापूर्वी शिक्षण कमी होतं लोकांचं, त्यावेळी प्रॉब्लेम कमी होते काय जास्त होते? आता सगळा समाज सुशिक्षित झाला, सगळं जण सुशिक्षित झाल्यानंतर प्रॉब्लेम वाढायला पाहिजेत काय कमी व्हायला पाहिजेत? काय व्हायला पाहिजेत? मग तुम्हाला काय दिसतंय आजूबाजूला? मग बघा, खऱ्या अर्थानं काय शिकतोय आपण ह्याचं पण आपण जरा अभ्यास करणं गरजेचं आहे की गुणवत्ता म्हणजे नक्की काय आणि कशा प्रकारचं शिक्षण घ्यायला पाहिजे, हाही महत्त्वाचा विषय आहे. आणि उद्योग व्यवसायाच्या संधी प्रचंड आहेत. तुम्हाला सगळ्यांना मला हे आजच्या ह्याला हेच सांगायचं आहे की माझं तो अनुभव आहे की जो संधी तुमच्या आजूबाजूलाच प्रचंड आहेत. 150 करोड लोकसंख्या ह्या ज्या देशाची आहे, तिथं नोकरीसाठी केवळ शिक्षण घेणं म्हणजे सोन्याच्या खाणीत कोळसा शोधण्यासारखं आहे. तुमच्या आजूबाजूला संधी प्रचंड आहेत, फक्त त्या तुम्हाला शोधता यायला पाहिजेत. जो शोधू शकतो तोच साधू शकतो. तुम्ही आजूबाजूला बघितलं पाहिजे. मी संधी शोधली,
मी बघा आता ते करता 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 व्यवसाय माझं तिथंच मी जागा घेतली, तिथे इमारत बांधली आणि मेडिकल प्लस सुपर मार्केट असा कन्सेप्ट सुरू केला. उठल्यापासून झोपेपर्यंत माणसाला लागणारे ए टू झेड वस्तू आम्ही तिथं उपलब्ध केल्या आणि 4-5 हजारावरनं 40,000वर व्यवसाय केला आमचा ते एकाच गावामध्ये. तर हे कसं शक्य आहे? तर कस्टमर काय मागते, लोकांची गरज काय, लोकांना मी काय विकू शकतोय हेच कायम डोक्यात असायचं. आणि कसं आहे बघा मित्रांनो, की शिक्षणाचं म्हणता म्हणता एखादं म्हणजे तुम्ही मुलातला बेस्ट गुण बघा, त्याचे कशात टॅलेंट आहे बघा आणि त्याला तुम्ही ते टॅलेंट ओळखून स्कोप द्या. महाराज ज्यावेळी महाराजांच्याकडे 3,00,000 कर्मचारी आणि महाराजांनी 35 वर्षात 422 किल्ले घेतलेले, म्हणजे काय त्यांचे 422 ते उद्योगच होते लक्षात घ्या. आणि महाराजांच्याकडे हे स्किल होतं की जे जिजाऊंनी दिलतं काय, त्यातलं टॅलेंट ओळखण्याचं. म्हणजे स्वराज्याचं गुप्तहेर, स्वराज्याचे गुप्तर होते कोण, नाव माहिती आहे का तुम्हाला? बहिर्जी नाईक. स्वराज्याचे गुप्तहेर कोण होते, कुणाला नाव माहिती आहे? हां, राईट, बहिर्जी नाईक. हे बहिर्जी नाईक महाराजांच्याकडे काम मला काय मिळतंय काय म्हणून ज्यावेळी महाराजांना भेटायला गेले त्यावेळी महाराज 13-14 वर्षांचे होते. आणि त्यावेळी सगळीकडं मोगलशाही आदिलशाही होती आणि महाराज काय करायचे, तिथं स्वराज्य स्थापनेला नुकतंच महाराजांचं करिअर स्टार्ट झालेलं आणि त्यांनी सगळे सवंगडी घेऊन जंगलात जायचे आणि चिनी दांडू विटी दांडू खेळायला चाललंय असं गावात सगळ्यांना सांगून जायचे. आणि त्यांनी जंगलामध्ये आत सगळी तलवारबाजी, ढाल, हे ते सगळं, दांडपट्टा सगळं ते प्रशिक्षण चालायचं. आणि त्यांनी जंगलाच्या प्रवेशद्वाराजवळ 2 मुलं उभं केलेली आणि महाराजांनी काय सांगितलं, कुणी जर आलं तर तुम्ही आम्हाला इशारा करायचा आणि आम्ही लगेच हे सगळं बंद करून विटी दांडू खेळायला चालू करतो. म्हणजे गावात कुणाला हे आदिलशाह निजामशाहाच्या कुणाच्याही कानावर नाही गेलं पाहिजे की आपण इथं स्वराज्य स्थापनेचं हे करतोय. तर बहिर्जी नाईक ज्यावेळी महाराजांना भेटायला आलेले त्यावेळी त्या 2 प्रवेशद्वाराजवळ उभा राहिलेल्या मुलांनी मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज काढल्या काढल्या आतले सगळे सावध झाले. बहिर्जी आत गेले आणि महाराजांना भेटले. महाराजांनी बहिर्जींसोबत 5 मिनिटं चर्चा केली. बहिर्जी म्हणाले, आपल्या या स्वराज्याच्या ह्याच्यामध्ये मला काय काम मिळेल काय? महाराजांनी 5 मिनिटं चर्चा केली आणि बहिर्जींना सांगितलं की तुम्हाला 2 दिवसानं सांगतो. असं सांगितल्यानंतर बहिर्जी असं पाठीमागं वळले, एक 10-20 फूट गेले आणि बहिर्जींनी महाराजांच्याकडे परत वळले आणि बहिर्जी म्हणाले, राज, तुम्ही जे 2 पोराशने पुढं उभं केलाय त्यांना सांगा की ह्या दिसात मोर वरडत नसते ती. असं म्हटल्या म्हटल्या महाराजांनी त्यांच्यातला गुण ओळखला आणि त्यांना स्वराज्याच्या गुप्तहेराचं काम दिलं की जे शेवटपर्यंत त्यांनी निभावलं. लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला हे गुण ओळखता पाहिजे. प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे पण हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. आता तुम्ही एक मकरंद अनासपुरेचा एक खुर्ची सम्राट म्हणून पिक्चर आहे, ते पिक्चर जर बघितला तर त्याच्यातला गुण काय असतोय, ते मुलगा जन्मल्या ते पिक्चर स्टार्ट करून बघा, तो खुर्चीवर बसल्यावरच तो शांत बसत असते. त्याला पोलीस ड्रेस घाला, दुसरा ड्रेस घाला, ती रडायचं थांबतच नसते. त्याला पांढरा पुढाऱ्याचा ड्रेस घातला तरच ते शांत बसणार. म्हणजे जन्मजातच त्याच्यात तो गुण असतोय आणि तो पुढं कसं हे होतं हे त्या पिक्चरमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे काय, ह्या बघा जगात एवढी लाखो करोडो लोक आहेत, तुमच्या आधार कार्डचा तसा दुसऱ्या कोणाबरोबर जुळत नाही, तुमच्या आवाजासारखा दुसरा आवाज नाही. करोडो लोक निघून गेली, करोडो लोक आत्ता अस्तित्वात आहेत, तरी एक माणसासारखा दुसरा माणूस नाही. म्हणजे तुमच्यात काहीतरी विशेष आहे. आणि ह्या ब्रह्मांडात जी एक प्रचंड शक्ती आणि ऊर्जा आहे ती तुमच्या आमच्या सर्वांच्यात आहे आणि तुम्ही काहीही म्हणजे काहीही करू शकता. एवढी एक अखंड प्रचंड अमर्याद ऊर्जा तुमच्या आमच्या सर्वात आहे. क्षमता सगळ्यांच्यात आहे, पण फरक एवढाच आहे की त्या क्षमतेला ओळखणं. बघा लक्षात घ्या की स्वराज्य स्थापनेच्या ह्याच्यात सुद्धा ज्यावेळी युद्ध झालं त्यावेळी ते दोरखंड कापला कुठल्या ह्याच्यामध्ये आणि पर्याय ज्यावेळी हे झाले, मुठभरच मावळे शिल्लक होते आणि तुमच्या समोर 2च पर्याय आहेत, एक तर दरीत मरायचं आहे किंवा लढायचं आहे. त्यावेळी सगळ्यांच्यातला जोश जागा झाला आणि मुठभर मावळ्यांनी सुद्धा अनेकांच्यावर हे केलं. क्षमता तुमच्या आमच्यात बी सगळ्यांच्यात आहे, पण आपण आपली क्षमता बाहेर काढतच नाही. प्रत्येकजण एक 30% क्षमता बाहेर काढतोय, 80% क्षमता, 70% क्षमता अजून त्याच्यामध्येच असत्या. एक उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही कुठलंही काम करत असा, नोकरी करत असा, व्यवसाय करत असा, उद्योग करत असा आणि नोकरी करणाऱ्या माणसाला सुद्धा अनेक बाहेर संधी असतात, पण ती ओळखता आल्या पाहिजेत. एक उदाहरण